नक्कीच लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी राहणार आहे यावेळेस पण. एक टू व्हीलर असेल आणि 4-5 नंबर पर्यंत लकी ड्रॉ ठेवण्याचा प्रयत्न आहेच. म्हणजे आणि येताना तुम्ही समजा ते सांगूच पुढे, पण आधार कार्ड तर लागेल 100%. आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड लागेलच 100%. तो पण तुम्ही घेऊन या. आणि हे जे प्रेक्षक येणार आहेत ना, त्यांना जास्त त्रास होणार नाही उन्हाचा, त्याच्यासाठी हा मांडव केलेला आहे. आता बघा, तुम्ही बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा राहुल पाटील या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 4 तारखेला 4/3/2026 रोजी जो भव्य दिव्य असा सर्वात मोठा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बिंजोरचं मैदान आहे, त्या मैदानाला आपण मित्रांनो वापस पुन्हा एकदा आलेलो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होता का मैदान म्हणजे किती झाले आणि काय, आणि या मैदान आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे का मैदान आतापर्यंत किती झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जेवढं लवकर याल ना तेवढा लवकर तुमचा फायदा होणार आहे. कारण फायदा असा की तुमचे जर स्वतःचे नंदी वगैरे असतील तर लवकर घेऊन या. आणि लवकर याल तर तुम्हाला बघा, हे बघा इकडे अशी झाडं भरपूर आहेत बैलांना राहण्यासाठी. बघा भरपूर झाडं वगैरे आहेत, तर तुम्हाला म्हणजे तुमच्या बैलांना त्रास नाही होणार आहे. मस्त सावल पण भेटेल. तर जेवढं लवकर याल तेवढं लवकर तुम्हाला तुमच्या बैलांसाठी राहण्याचं ठिकाण चांगलं भेटेल. बघा भरपूर झाडं आहेत आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करा तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला आता मैदान दाखवतो. मैदान कितपर्यंत झाले आणि काय चालू आहे ते तुम्हाला दाखवतोय. मैदान म्हणजे आता मागच्या टायमालाच भरपूर झालेला, पण आता त्याच्याहून जास्त झाले. आता तर तुम्हाला दाखवतो मैदान. बघा एकदम मस्त असं झालेलं आहे. अजून काम बाकी आहे पण चांगला झालेलं आहे मैदान. तुम्हाला दाखवतोय. बघा चला, बघा मैदान मित्रांनो, काटे लावलेले आहेत तशात त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं. मैदान एकदम म्हणजे एकदम मस्त झालेलं. बघा आता इकडे तर पूर्ण हे जे दिसतंय तुम्हाला, इकडे पूर्ण बॅरिकेड येईल. हा बॅरिकेड येईल. आणि बघा पुढे काम चालू आहे भरपूर अजून पण, तुम्हाला दाखवते. हे पण मस्त गेले बघा. माझं म्हणजे उजव्या साईडचा बैल डाव्या साईडला जाणार नाही छकडा, आणि डाव्या साईडचा छकडा उजव्या साईडला पण येणार नाही. असं मस्त एक मधून हे केलेलं आहे. ते मागच्या टायमाला पण तुम्हाला सांगितलेलं मी. पण आताचं मैदान आणि मागचं मैदान भरपूर फरक झाले. कारण आता वगैरे पाणी वगैरे मारून एकदम कडक झाले. अजून पण पाणी मारायचं बाकी असेलच, मारतील अजून. आणि अजून आजची तारीख बोलायला झालं तर आजची तारीख 24 आहे आणि अजून नाही बोलता 8-10 दिवस बाकी आहेत मैदानाला. तर बघा मित्रांनो, हे जे प्रेक्षक येणार आहेत ना त्यांना जास्त त्रास होणार नाही उन्हाचा, त्याच्यासाठी हा मांडव केलेला आहे. आता बघा तुम्ही बघू शकता, हा जो मांडव दिसतोय हा प्रेक्षकांसाठी आहे. म्हणजे त्रास होणार नाही कारण ऊन भरपूर आहे. हे बघा दोन्ही साईडला आहेत ते मांडव. हे बघा भरपूर म्हणजे भरपूर मोठं आयोजन आहे. आणि हा जो मैदान आहे तुम्हाला माहिती असेल, माननीय माजी खासदार कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजक आपले जगनदादा पाटील सरपंच इताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा होत असतो आपला मैदान. तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही 2 वर्ष तर तुम्हाला माहितीच असेल, मागचे 2 वर्षे आणि यावर्षी तर म्हणजे अफाट गर्दी राहील मला असं वाटतं. कारण बक्षिसं पण तेवढीच आहेत आणि काम तर बघा किती भारी झाले. बघा मस्त एकदम काम झाले. बघा भरपूर आणि भरपूर मोठं आहे. बघा म्हणजे जर बघायला झालं तर इथून तर पारपर्यंत मैदानच म्हणजे हेच आहे लोकांना बसण्यासाठी, म्हणजे सावलीसाठी खास जास्त त्रास होणार नाही लोकांसाठी, प्रेक्षकांसाठी येणाऱ्या. तर बघा मित्रांनो, मैदान भरपूर भारी आलेले. बघा मैदान मित्रांनो, अजून काम चालूच आहे.
पुढं अजून पुढं जे आहे थोडासा मांडव घालून त्याच्या पुढं मग बॅरिगेट लावायचं आहे अजून काम अजून बाकी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 1100 फुटाची आहे पूर्ण. बघा मित्रांनो, आयोजक आहेत आपल्या जगनदादा पाटील यांचे समर्थक आहेत, ते जोडीला असतात त्यांच्या. आणि पूर्ण दिवस ते इथेच असतात. जास्तीत जास्त म्हणजे काम कसं होतोय आणि कसं नाही त्याच्यावर लक्ष देण्यासाठी असतातच ते. मागच्या व्हिडिओ मध्ये पण आपले दादा होते आणि कवी शेठ तुम्हाला माहितीच असतील. काम चालूच आहे अजून. आणि आताच्या सध्या असं समजलं का जो बॅरिगेट आहे तो पूर्ण राहणार आहे, शेवटपर्यंत बॅरिगेट राहणार आहेत. तर म्हणजे जे नंदी असतील त्यांना बाहेर जाण्याचे काही म्हणजे बाहेर जायचा विषयच येणार नाही. जे बैल बाहेर निघतात काही जणांना तर बाहेर जाण्याचे काही विषय येणार नाही. तर बॅरिगेट पूर्ण राहणार आहे शेवटपर्यंत. आणि बघा मांडव इथपर्यंत राहणार आहे पूर्ण, म्हणजे प्रेक्षकांसाठी खास इथपर्यंत. इथून असं राहणार पारपर्यंत. म्हणजे नाही बोलता अर्ध्याहून जास्त याच्यामध्ये मैदानामध्ये मांडव आहे, जे की प्रेक्षकांसाठी खास बसण्यासाठी केलेलं दादांनी, जगनदादांनी आपल्या. तर त्यांचा तुम्हाला 2 वर्ष झाले त्यांचा या माहितीच आहे त्यांचं काम काय आहे. तर यावर्षी तर तुम्ही जो बघाल तुम्ही लय खुश व्हाल. तर नक्की या आणि अवश्य भेट द्या आपल्या या मैदानाला, जो की 4 तारखेला आहे, 4/3/2026 रोजी. माननीय कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आहे. मागचे 2 वर्ष पण झाले आणि हा त्यांचा 3रा वर्ष आहे. सलग 3ऱ्या वर्षाची ही सुरुवात आहे. मैदानाला तर पाणी भरपूर मारले बघा. हे बघा खडक बघा किती, दाखवतो जेव्हा बोट पण जात नाही असं कडक आहे बघा. मस्त कडक झालेलं आहे मैदान. पण अजून पण त्याच्यावर थोडेफार हे येईलच. दादा नमस्कार. नमस्कार. तर दादा आपल्याला मागच्या व्हिडिओ मध्ये बघा आपल्याला समजलं नव्हतं तर नक्की प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे का नाही. पण दादा काय सांगाल, लकी ड्रॉ आहे का नाही दादा? नक्कीच लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी राहणार आहे या वेळेस पण. एक 2 व्हीलर असेल आणि 4-5 नंबर पर्यंत लकी ड्रॉ ठेवण्याचा प्रयत्न आहेच. म्हणजे फ्रीज असेल, सायकल असतील, अशा काहीतरी वस्तू असणार. पण एक बाईक नक्कीच असणार. प्रेक्षकांसाठी एक बाईक 100% असेल. 100% एक बाईक प्रेक्षकांसाठी आहे. आणि अजून म्हणजे आणि टोटल जे बक्षीस आहेत ते मागच्या टायमाला सांगितले ते केवढे आहेत म्हणजे दादा? एक 4 व्हीलर असणार मोठ्या गाड्यांसाठी आणि 12 बाईक आहेत. त्या एक गोंडा आणि अर्धा गोंडा वगैरे असे त्या डिस्ट्रीब्युशन करून सांगण्यात येतील. आणि 12 फ्रीज आहेत आणि 12 सायकल आहेत. म्हणजे एकूण एवढं बक्षीस आहे. एकूण बक्षीस टोटल एवढं आहे. म्हणजे एक 4 व्हीलर, एक 4 व्हीलर, 12 बाईक, 12 फ्रीज आणि 12 सायकल. म्हणजे भरपूर लोक म्हणजे सगळ्यांसाठी सर्वांसाठी यंदा बक्षीस राहणार, प्रेक्षकांसाठी पण आणि बैलगाडीवाल्यांसाठी पण. आणि दादा आता मैदानाचं काम तर झालेलंच आहे पूर्ण. बहुतेक 70% आता होत आलेलं आहे काम मैदानाचा. ही प्रेक्षकांसाठी गॅलरी बसण्यासाठी चालू आहे सध्या. आणि पुढे स्टेज वगैरे ते 2-4 दिवसात होतील तेही पूर्ण. आणि मागची बॅरिकेटिंग बी पूर्ण करतील 2-4 दिवसांनी. हा धन्यवाद दादा. धन्यवाद. तर मित्रांनो, आताच मिळालेल्या माहितीनुसार आपल्या प्रेक्षकांसाठी पण लकी ड्रॉ राहणार आहे. काहीतरी 5 नंबर पर्यंत असतील लकी ड्रॉ. पहिल्याला बाईक असेल असं दादा बोलले आणि दुसऱ्याला फ्रीज वगैरे सायकल वगैरे काहीतरी राहतील. पण लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी नक्की आहे मित्रांनो. तर तुम्ही पण लवकर या ना, आनंद घ्या. लकी ड्रॉचा पण आनंद घ्या. लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या काढून घ्या. आणि येताना तुम्ही समजा ते सांगूच पुढे, पण आधार कार्ड तर लागेल 100%. आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड लागेलच 100%. तो पण तुम्ही घेऊन या. आणि जेवढा लवकर होईल तुम्हाला तेवढा लवकर येण्याचा प्रयत्न करा. कारण बघा हे हा जो मंडप घालत घेतले हा खास प्रेक्षकांसाठीच बसायसाठी आहे.
तर तुम्ही जेवढ्या लवकर याल तेवढ्या लवकर तुम्हाला बसायला पण जागा मस्त मिळेल, जेणेकरून तुम्हाला उन्हाचा पण त्रास होणार नाही आणि शर्यती पण तुम्ही एकदम झकासमध्ये म्हणजे बघू शकता तुम्ही, तर तुम्हाला थोडा पण त्रास होणार नाही. म्हणून तुम्ही जेवढ्या लवकर याल मित्रांनो तेवढ्या लवकर तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि येताना आधार कार्ड ना पॅन कार्ड जोडीला नक्की घेऊन या, झेरॉक्स पण घेऊन या आणि ओरिजिनल पण घेऊन या, जेणेकरून जर लकी ड्रॉसाठी जर चिठ्ठ्या लागल्या तर आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड लागतं 100%, तर तुम्ही येताना घेऊन या. आणि पुढची व्हिडिओ 100% जेव्हा त्यांची मेन लॉट येईल म्हणजे बक्षिसांची पण लॉट येईल तेव्हा तर मी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ मी तुम्हाला हे करेनच, म्हणजे मी काढेनच व्हिडिओ, तर तुम्हाला तो तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. तर चला तर मित्रांनो इथेच माझ्या व्हिडिओचा मी एंड करतोय. व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो. चला तर मित्रांनो, जय भवानी, जय शिवराय मित्रांनो, जय श्रीराम.